आता श्वास सोड, हळूहळू हळू. आता 3च्या काउंट नंतर एक दीर्घ श्वास घ्यायचा. ओके, 1 2 3. छान करतेस. आता लक्षात ठेव, हे सगळं करताना तुझ्या श्वासांवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ओके, आजूबाजूचे काहीही आवाज ऐकू आले तरी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तेजा, आवाज येत नाहीयेत मला, पण वडापावचा वास येतोय का तुला? मला येतोय. प्रेरणा, काय चाललंय ग? मी इथे एवढं तुझं प्राणायाम घेते आणि तू वडापाव वगैरे. प्लीज कॉन्सन्ट्रेट, श्वासांकडे लक्ष दे. पण येतोय वास. अरे वा वा वा, प्राणायाम सुरू आहे का? गुड गुड. प्रेरणाताई गुड. तेजाताई, प्रेरणाताई इथे आहेत हे मान्य आहे, पण तुम्ही इथे काय करताय? हर्षित रागवेल ना, तुम्ही त्याला एकटं सोडून आलात म्हणून. अरे काय झालंय, हर्षित नाहीच इकडे, मी तो नव्हता म्हणून. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मस्करी करतोय, एवढं एक्सप्लेन करू नका. बाय द वे, गेलाय कुठे हर्षित? अरे कामासाठी बाहेर गेलाय, त्याचा इव्हेंट होता, डेस्टिनेशन वेडिंग. हे आपलं कोकणात. हो, आली मोठी पुण्याची कोकणात. येईल पण आज रात्रीपर्यंत येईल. पण मनोज भाऊजी, तुम्ही इतक्या लवकर कसे काय ऑफिसला जायला निघालात? सुट्टीनंतरची पेंडिंग कामं करायची म्हणून म्हटलं चला लवकर जाऊया. तेही बरोबर आहे, पण वल्लरीला आज कुठेच जायचं नाही वाटतं. नाही, इतका वेळ झोपलेलं कधीच पाहिलं नाही तिला याआधी, म्हणून विचारतीये. बरं वगैरे नाहीये का तिला? यू नो व्हॉट, आज पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा असं झालं असेल की मी वल्लरीच्या आधी उठली आणि वल्लरी अजून झोपू नये. नाही नाही, आजारी वगैरे काही नाहीये. काय की इतके दिवस जी धावपळ सुरू होती ना, मंजुषा केस, त्यानंतर लगेच गावी गेलो, त्यामुळे थकली आहे बिचारी. आणि तसंही आज तिला कोर्टात जायचं नाहीये, म्हणून मीच उठवलं नाही तिला. म्हटलं चला आज दिवसभर तिला आराम करू दे. बरं चला, येऊ मी? नाही, 1 मिनिट. ब्रेकफास्ट करून जा ना, मी लगेच बनवायला घेते. नाही 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 नाही, तुमचा प्राणायाम कंटिन्यू करा, मी बाहेर काहीतरी खातो. नक्की? नक्की. बाय. हॅव अ गुड डे. सेम टू यू. चला सुरुवात. दीर्घ श्वास, होल्ड, वडा. अगं ये, फोकस कर, सोड हळूहळू. तोंडाने नाही ग, पाव. ऐक ना, नाकाने घे, नाकाने सोड. हा, कुठे राहतेस? काय झालं? रडत का होतीस? तेजा, वल्लरी अजून उठली नाही अगं. काहीतरी गडबड आहे का ग? खरं सांगू का, मला ना खरंच असं वाटतंय की तिला काहीतरी त्रास होत असणार आहे, ताप वगैरे आला असेल आणि म्हणून ग्लानीत झोपली आहे ती. नाहीतर अशी इतका वेळ नाही झोपणार ग ती. प्रेरणा, मनोजनी सांगितलंय ना ती आजारी नाहीये. मला असं वाटतं की कधी कधी झोपतो माणूस, थकली असेल, किती स्ट्रेस होतो तिला इतके दिवस. झोपू दे थोडा वेळ. मी काय म्हणते, आपण आपला ब्रेकफास्ट बनवून झाला की मग तिला उठवायला जाऊया. चालेल, गरम गरम ब्रेकफास्ट देऊ तिला. स्वामी, काय काय करतेस तू हे? ए, काल एकदम सुगरण, काय म्हणतात त्याला, सुगरण गृहिणीसारख्या पुरणपोळ्या केल्यास ना, सुंदर अशा. आज कांदाही धडे चिरता येत नाही तुला. काय एक घाव 2 तुकडे केल्यासारखं चिरलाय सगळं. ए, घाबरले मी. काय मारक्या म्हशीसारखी बघतेस माझ्याकडे? नाही, तुला एक खरं सांगू का? नाही म्हणजे त्या मंजुषाच्या घरी स्वयंपाकीण म्हणून गेली होतीस तेव्हा तू वेळ मारून नेलीस, पण ते तुझ्या कुक म्हणूनच्या स्किल्समुळे नाही. मंजुषाला बहुतेक
काही आवडतं खायला, म्हणून आपलं मिशन सक्सेसफुल झालं असं वाटायला लागले मला आता कांद्याकडे बघून. कांदा बारीक चिरलेला असला ना की छान चव लागते. असं काय करते? बारीक. अजून किती बारीक चिरू ग? अजून बारीक चिरला ना दिसेन असा होईल तो कांदा. हे सगळे ठीक आहे. कांदा कापण्यासाठी कोडिंग असतं ना, असं झटाझट कोट टाकला असतं आणि लगेच कांदा कापून मिळाला असतं बघ तू. प्रेरणा, हे ब्रेकफास्ट रेडी. हा ए तेजा, ऐक ना, काहीतरी गोंधळ आहे. हा नाही म्हणजे आपण एवढा टाइमपास करत करत ब्रेकफास्ट बनवला. टाइमपासच करतो आपण सकाळपासून. किती वाजले बघ. वल्लरी अजूनही उठली नाहीये. काहीतरी गडबड आहे ग. मी काय म्हणते, आपण जाऊन आता उठवूया का तिला? हे बघ, माझी आई असं म्हणते की खूप भूक लागली ना तरी माणूस खूप झोपतो. काल रात्रीपासून तिने काहीच खाल्लं नाहीये म्हणून झोपली असणार ती. चल. खरे गॅस बंद आहे ना? हो चल. झोपली अजून. वल्लरी, वल्लरी उठ. वल्लरी उठ. 5 मिनिटं. वल्लरी, काय 5 मिनिटं लावलंयस ग? उठ ना यार. आम्ही एवढं पुरणपोळ्या केल्या तुझ्यासाठी, त्या वाट बघून बघून थकल्या ग. आता आम्ही ब्रेकफास्ट केलाय तुझ्यासाठी, तो पण वाट बघून बघून थकेल. मग काय वल्लरी, आता जर तू उठली नाहीस ना तर मी तेजाला गाणं गायला लावी ना मोठमोठ्या आवाजात, मग उठावंच लागेल तुला. ए वल्लरी, काय वेडेपणा यार. उठ ना. किती वाजले बघ. अगं 5 मिनिटं फक्त प्लीज प्रेरणा. आम्हाला बाहेर जायचंय ग. हे वल्लरी, हो यार ऐक ना, मला आज ऑफिसला जावं लागणार आहे. माझी खूप महत्वाची मीटिंग आहे. प्लीज प्लीज उठ लवकर. हे बघ, मला निघावं लागतंय आता. 5 मिनिटं प्रेरणा ताई. एक्झॅक्टली. आणि मलाही 4 मोलोपायमध्ये जायचंय. खूप दिवस बिचारा अजित एकटाच कॅफे सांभाळतोय. त्यालाही कंटाळा येतो ग एकट्याला सगळं हँडल करायला. आणि मुळात मला घरात बसून बसून बोर व्हायला लागले आता. त्यामुळे मी कॅफेमध्ये जाणार आहे. तू उठ. 1 मिनिट वल्लरी, ऐकू येतंय का तुला आम्ही काय बोलतोय ते? 5 मिनिटात उठायचं. ब्रेकफास्ट करून ठेवलाय तो गरम करून घ्यायचा, खायचं. आणि उठलीस की फोन करा आम्हाला प्लीज. बरं मग निघू का आम्ही? खाशील ना नक्की? चल. चला.
मनोज ऐक ना, वल्लरीशी काही कॉन्टॅक्ट झाला का तुझा? हो, आम्ही तिला फोन ट्राय करतोय, ती फोनच उचलत नाहीये. तुमचा पण कॉन्टॅक्ट नाही झाला? मी पण सकाळपासून कॉल मेसेज सगळं काही केलं, कशाचाच रिप्लाय नाही केला तिने. काय? सकाळी निघालो तेव्हा व्यवस्थित होती, तिला बरं नाही म्हणून दिवसभर झोपली की काय? ऐक ना, चल जाऊन बघूया. चला. अगं बोलू तू? अरे तुम्ही तिघं एकत्र काय झालंय? घ्या, आपलं नशीब मॅडम जाग्या आहेत. अगं पण वल्लरी, आम्ही इतके कॉल केले तुला, इतक्या वेळेला फोन केला, एकही फोन नाही उचललास तू. किती टेन्शन आलं होतं यार आम्हाला. सॉरी नाही ते मी झोप लागली हो मला, म्हणजे खूप गाढ झोप लागली, कळलंच नाही मला कशी एवढी झोप लागली. आणि मी उठले ना त्यानंतर मला खूप भूक लागली होती, कंट्रोल होत नव्हती, म्हणून मग तुम्हाला फोन करायचा राहूनच गेला. खरंच सॉरी. वल्लरी यार, एक्झॅक्टली. जरा एकदा फोन बघून आम्हाला कॉल बॅक तरी करायचास ना. आमचा जीव किती टांगणीला लागला होता. नाहीतर काय, आज माझं एकाही कामात लक्ष लागलं नाही. त्यात मीटिंग्सवर मीटिंग, शेवटची मीटिंग संपवली आणि तातडीने घरी आलो. सॉरी. तू नक्की ठीक आहेस ना? का जायचं आपण दवाखान्यात? मला काय झालं? मी ठीक आहे. म्हटलं ना मला झोप लागली, भूक लागली, मला नाही कळलं म्हणून सॉरी. ठीक आहे, तुम्ही गप्पा मारत बसा, मी फ्रेश होऊन आलोच. वल्लरी नाही, छान वाटतंय मला पुरणपोळी खातेस, पण एकच का खातेस? खूप केले होते मी. थांब घेऊन येते. तेजा, गरम करून आण. हो हो, गरम पुरणपोळी मस्त लागते. अगं यात एकही पुरणपोळी शिल्लक नाहीये. काय? अगं हो, एकही पुरणपोळी नाहीये त्यात. मी खूप केल्या होत्या यार, म्हणजे आपण सगळ्यांनी खाल्ल्यानंतर सुद्धा उरल्या असत्या, एवढ्या केल्या होत्या मी. कुठे गेल्या? आणि तू म्हणतेस ते करेक्ट आहे, डबा भरलेला होता. गेल्या कुठे पुरणपोळ्या सगळ्या? काही मी संपवल्या सगळ्या पुरणपोळ्या. मला खूप भूक लागली होती आणि भूक कंट्रोलच नव्हती, म्हणून मी सगळ्या पुरणपोळ्या संपवल्या. तर ते खूप छान झाल्या होत्या पुरणपोळ्या, मला खूप आवडल्या. इथून पुढे तुम्हीच बनवत जा पुरणपोळी. करेक्ट बोलतीस तू वल्लरी, पुरणपोळ्या खरंच खूप मस्त झाल्या आहेत. पण मला सांग, तू नक्की किती वाजता उठलीस ग? मी साधारण 9-9:30ला उठले, तेव्हा घरात तेवढंच वाटलं होतं. काय? 9-9:30? तू पहाटे 3ला झोपलीस आणि नंतर रात्री डायरेक्ट 9:30? वल्लरी, तू 18 तास झोपलीस? ऐक ना, काय वर्षभराची झोप एकत्र पूर्ण करत होतीस की काय? ओ गॉड, मी तुला म्हणलं ना, ही कुंभकर्णाची बहीण आहे. नाही नाही, तेव्हा पटलं नव्हतं मला, पण आता पटायला लागलंय. करेक्ट बोलतेस तू. आणि वल्लरी, तुझ्याकडून अपेक्षा नव्हती बरं काही. मला ना खूप प्रश्न पडतायत आता. मला एक सांग, तू डायरेक्टली इतके तास झोपलीस का मध्ये जाग आली होती तुला, पण खूप आळस आला होता, दमल्यासारखं झालं होतं म्हणून झोपून राहिलीस, उठलीच नाही? क्या बात कर रहे हो? वल्लरी ताई 18 घंटे सोई? अनबिलीवेबल यार. खरंच अनबिलिव्हेबल आहे. आमचाही विश्वास बसत नव्हता. मला, तेजाला, मनोज भाऊजींना एवढं टेन्शन आलं होतं दिवसभर. आम्ही इतक्या वेळेस तिचा फोन ट्राय करत होतो, फोनही उचलत नाही, कॉलबॅकही करत नाही. आम्हाला वाटलं तिला काही झालं तर नाही ना. आणि सकाळी घरातून बाहेर पडायच्या आधी आम्ही दोघींनी तिला उठवलं होतं.
4-5 वेळेस उठवून तिला सांगितलं होतं की उठ आता, खूप वेळ झोपलीयस, ब्रेकफास्ट करून घे गरम गरम. हो 5 मिनिटात उठते, ब्रेकफास्ट करते, सगळ्याला हो म्हटली, पण झोपूनच राहिली अहो. हर्षित, तुला माहितीये वल्लरीने आज 12 ते 14 पुरणपोळ्या खाल्ल्यात. क्या? म्हणजे आजपर्यंत वल्लरीला एवढं खाताना मी बघितलेलं नाहीये एकदा पण. यार मुझे यकीन ही नहीं हो रहा है, वलरिता इतना खाना खा सकती है, इतने देर तक सो सकती है. सोच के चक्कर आने लगा. हे सगळं वियर्ड असलं तरी मला काय वाटतं माहितीये का, तसा खूप लांबचा प्रवास करून आले होते ना दोघं, आणि प्रवासात डेफिनेटली त्यांनी काही खाल्लेलं नसणार आहे. आणि रात्री काय झालं, घरी आल्यानंतर आम्ही त्यांना जेवणाचा आग्रह केला, तेव्हा मनोज भाऊजींनी एक का होईना पुरणपोळी खाल्ली होती, पण वल्लरी मला अजिबात भूक नाही असं म्हटली आणि आत निघून गेली आणि झोपली. त्यामुळे तिला डेफिनेटली भूक लागली असणार. यू नो व्हॉट, पॉसिबल आहे. म्हणजे तू आता बोललीस तेव्हा माझ्या लक्षात आलं की म्हणजे रात्री काहीही न खाता ती झोपली होती आणि इतक्या वेळानंतर ती उठली म्हटल्यावर तिला भूक तर लागणारच ना. होऊ शकतं, म्हणजे खूप भूक लागू शकते म्हणून खाल्लं असेल तिने. मेक सेन्स. ऍक्च्युली आता मला नॉर्मल वाटतंय. ओके. अगं ऐकलंस का, रिपोर्ट्स खूप चांगले आलेत. फायनली आता आपण आई बाबा होऊ शकतो. वल्लू, हे वल्लू, काय झालं? तू परत झोपलीस का? बरं वाटत नाहीये का? सावकार सावकार. नाही, तू इतका वेळ झोपत नाहीस म्हणून विचारलं. काय झालंय? सॉरी, मी दिवसभर आराम केला, तुमचे फोन पण अटेंड नाही केले ना, मेसेज केला तुम्हाला. झालंय, सारखी झोपच येते मला. रिअली सॉरी, मी तुम्हाला मेसेज नाही केला. इट्स ओके. पण सुक सॉरी म्हणणार आहेस का? काय की नवरा बायकोची सॉरी म्हणायची पद्धत जरा वेगळी असते. मेसेज नाही केला, कॉल बॅक नाही केला, ठीक आहे, पण आता जरा वेगळ्या पद्धतीने सॉरी म्हण, मग ठीक आहे. वल्लू, कोण तुम्ही? कोण तुम्ही? कोण तुम्ही? वल्लू, वल्लू, तुला बरं वाटत नाही का? काय झालं? डॉक्टरांकडे जायचं का आपण? वल्लू, ऐक माझं ऐक. वल्लू, हे बघ. वल्लू, काय झालं? काय झालं? ठीक आहेस ना तू? डोकं जड झालं सारखं होतं. डॉक्टरांकडे जायचं का आपण? तू एक काम कर, तू झोप, सकाळपर्यंत बरं वाटेल, आपण जाऊया डॉक्टरांकडे. सावकाश सावकाश सावकाश.